थँक्यू. हॅलो, नमस्कार. पुरंदरे बॉईज आयोजित असणारी विक्रमादित्य आमदार चषक 2025 म्हणजेच नायगाव प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. आणि या दिवशी जर पाहिलं तर या नायगाव पुरंदरे या परिसरातील दिग्गज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने ज्यांनी केवळ या मैदानापुरतं नाही तर मुंबईतील एक महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो हा नायगाव पुरंदरे, ज्या ठिकाणावरून बरेचसे खेळाडू मात्र मुंबई क्रिकेटला आम्हाला पाहायला मिळाले. मुंबई क्रिकेटमध्ये सगळ्यात आदरणीय खेळाडू म्हणून ज्यांना मानाचं पान कित्येक वर्ष दिलं गेलं, मॅच विनर सतीश धुळे सरांच्या आठवणी या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाहीये. कारण त्यांनी मारलेले समोरचे षटकार कित्येक मॅचेस जिंकून ते डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतं. त्याचबरोबर तुषालजी गिरमकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या मैदानात आल्यानंतर विक्रमादित्य आमदार म्हणजेच कालिदासजी कोळंबकर साहेब कार्याचा गौरव करणारी देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुरंदरे बॉईजचं हे नायगाव प्रीमियर लीगचं आयोजन आणि महत्त्वाचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. अजित मोहिते एका बाजूला आहेत. या वेळेला हो शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धक्का बसतोय. अजित मोहिते एका बाजूला होते आणि सोनू बैद अमर सोनवणे यांनी झेल घेतलाय. विकेट येताना पाहायला मिळते. टीम नेम जर पाहिलं तर एका बाजूला श्रीशा 11, एका बाजूला प्रिवान 11 यांच्यातील मॅच बॅटिंग करते सध्या. प्रिवान 11 सध्या बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. आज सगळ्या मुंबईकरांचं हार्दिक स्वागत. मुंबईकरांचा रविवार हा क्रिकेटचाच वार असतो आणि पुरंदरे मैदान म्हटलं तर मुंबईतील एक महत्त्वाचं मैदान पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष या मैदानातील इतिहास अगदी अविनाश जाधव यांच्या नावावर या मैदानातील विक्रम आहे. याच मैदानात मुंबई प्रीमियर लीगचं पहिलं पर्व पार पडलं गेलं. याच मैदानात विक्रमादित्य आमदार कालिदास कोळंबकर साहेबांच्या नक्कीच नावाने एक मोठी स्पर्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील याच मैदानात टोलेबाजी केली होती. अशा असंख्य आठवणी या मैदानातील आहेत आणि असंख्य मित्र ज्यांनी मुंबईचं क्रिकेट समृद्ध केलंय असे दर्जेदार खेळाडू देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानात सुशील शिंदे दाखल झालेले आहेत. यावेळेला थोडंसं शफल होत बॉलला ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न, मिडॉनला खेळलेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर दुसऱ्या षटकात अभिषेक येताना पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अजित मोहिते मुंबईचा मॅच विनर, नायगाव वडाळ्याचं नाव ज्यांनी मात्र भारतभर नेलं, जगभर नेलं, अगदी दुबई शारजापर्यंत नेलं असा दर्जेदार खेळाडू अजित मोहिते यांना आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या वेळेला मैदानात उतरतात प्रत्येक मुंबईकरांच्या मात्र नजरा त्यांच्यावर असतात, कारण मुंबईचा मॅच विनर ही त्यांची ओळख आहे. शतकवीर आहेत अजित मोहिते. कित्येक स्पर्धा लिहिल्या गाजवलेल्या आहेत आणि याच मैदानातून क्रिकेटचा श्री गणेशा ज्यांनी केलाय असे आमच्या सर्वांचे आवडते मुंबईकर म्हणजेच अजित मोहिते इन ॲक्शन. समोर अभिषेक, हो मोठी विकेट, गती कमी, बॉल अगदी गुडघा जमिनीवर टेकून खेळायचा होता मिड विकेटला. बॅटची कडा घेतली गेली, बाकीचं काम कीपरने केलंय. मोठा धक्का दिलाय या ठिकाणी अभिषेकने. अजित मोहिते आउट. तब्येत मॅचच्या दिशेने एकाच वेळेला मुंबईत 2 मोठे शो पाहायला मिळत आहेत. संध्याकाळच्या सत्रात सुप्रीमो पाहायला मिळणार आहे आपल्याला आणि आज पुरंदरे मैदानामध्ये पुरंदरे बॉयची भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. मी आभारी असेल आयोजकांचा, याही वर्षी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी त्यांनी दिली.
कृपया टू व्हीलर सुझुकी आहे 0798 थोडीशी बाजूला घ्या. बॅनरच्या समोरच ती पाहायला मिळते, त्यामुळे तिकडनं ती थोडीशी बाजूला घ्यायची आहे. नंबर 64, नंबर 7 आणि नंबर 83 या तिघांनाही विनंती असेल आपण सचिन यांच्याशी संपर्क साधायचा, सचिन पाटणकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अजित बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत सुशीलची साथ देण्यासाठी. साहिल पालेकर सुशील यांची साथ देण्यासाठी. अभिषेकने तर काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. याही वेळेला जर पाहिलं तर हा चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न राहिला, यशस्वी नाही झाला. परंतु तिकडे एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पुसते ती 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे 24. येस 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अभिषेक. मुंबई आणि मुंबईचं क्रिकेट, मुंबईच्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी, रात्री एका ठिकाणी असं क्रिकेट खेळणारे मुंबईकर आज गतवर्षीचा मालिकावीराचा मानकरी यावर्षी देखील झळकताना पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने. आणि प्रसाद लाड शेवटच्या चेंडूवर 5 धावा असताना षटकार मारताना पाहायला मिळाले. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल. अप्रतिम गोलंदाजी, आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आहे. एका षटकात 3 विकेट आणि त्याही जर पाहिलं तर सोनू बैत, अजित मोहिते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सुशील शिंदे आघाडीचे 3ही बॅटर माघारी पाठवलेले आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. काय गोलंदाजी केली जाते अभिषेक यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. मुंबईकर नॅचरली फिरकीपटू किंवा डावखुराताचे फिरकीपटू म्हटलं तर मुंबईचे कित्येक गोलंदाजांची नावं घ्यावी लागतील. संदीप दबडे, सँडी, वैशाल आंगणे, संदीप दळवी, त्याचबरोबर सुनील इंदुलकर, भरत मेहर, राजेश तळाशिलकर, आऊ, अशी कितीतरी नावं येतात जी. अनिकेत सानप नाव, अभिषेक, त्याचबरोबर जर पाहिलं तर अनिकेत सानपचं देखील नाव घ्यावं लागेल. अभिजित बोरकर, अशी कितीतरी मुंबईच्या फिरकी, रोहन साळुंखे नाव घ्यावं लागेल. असे कितीतरी मुंबईचे फिरकीपटू आहेत ज्यांनी मात्र आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवलं. यावेळेला आणखीन एक फिरकीपटू पाहायला मिळतोय. थोडंसं जर पाहिलं तर सध्या रोहित यादव आणि पूर्वेश कराडे यांच्या पठडीतला हा गोलंदाज पाहायला मिळतोय ज्या पद्धतीची फिरकी करतोय. अकरा 12 एप्रिल 2026 पहा, 1 वर्ष अगोदरच पुढच्या वर्षीची डेट या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे. 11-12 एप्रिल पुढल्या वर्षी याची नोंद आपण घ्यायची आहे. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 25 झाली आहे. 25 काहीतरी वेगळं, कारण नायगावकर काय करतील याचा काही नेम नाही. नायगावकर काय करतील याचा नेम नाही, कारण बेस देण्याचा प्रयत्न सगळ्यांचाच असतो. आणि एवढ्या सुंदर मैदानावर प्रीमियर लीग खेळायला मिळणं याच्यापेक्षा जास्त आनंद काय आहे. HB स्पोर्ट्स आणि स्पंदन यानंतरचा सामना असणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. विराज पडवळे त्यांना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक दर्जेदार खेळाडू आहेत या परिसरातील. गोलंदाजीला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज सुबोध पाहायला मिळत आहेत, आज आकाश पाहायला मिळत आहेत, अजित मोहिते पाहायला मिळत आहेत, सचिन आहेत,
बरेच या परिसरातील सगळे दिग्गज खेळताना पाहायला मिळत आहेत. अभिषेक बैद अशी बरीचशी नावं आहेत जी या मैदानातून येतात आणि चांगलं दर्जेदार क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळतात. यावेळी पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडंसं वाट पाहिली बॉलची, शेवटच्या क्षणी बॉलला ढकललं, तिकडे एक धाव मिळणार आहे. हा पहा, ज्या खेळाडूंना अल्पोपहार करायचा असेल, नाश्ता करायचा असेल, नाश्ता उपलब्ध आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला मिळाला खरा. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. ओव्हर नंबर 3 आहे. मुंबई आणि मुंबईच्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. शनिवार रविवारी आपल्याकडचं क्रिकेट रंगतं, विशेष म्हणजे रविवारी जास्त रंगतं. आणि आपल्या जवळच्या मैदानात आपण सकाळपासून जाऊन आपली जागा, आपली विकेट पकडण्यासाठीची धावपळ मुंबईकरांची सुरू होत असते. असंच एक गजबजलेलं आणि मुंबईच्या मध्यवर्ती असणारं क्रीडांगण. खुलवा टप्प्याचा बॉल हळूवार पद्धतीने ऑन साइडला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. चेंडूची फेकी, यस, इकडे चुका होत आहेत. या चुका टाळाव्या लागतील, कारण रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आली आहे. चार विकेट माघारी परतलेल्या आहेत. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या आल्यानंतर विकेट आलेल्या आहेत. विकेट येताना पाहायला मिळालेली आहे. पाहूया, इकडनं सावरावं लागेल, धावा कराव्या लागणार आहेत. या परिसरातील सगळेच दिग्गज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सध्या विराज पडवळ गोलंदाजीसाठी ओमी सावंत आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर जयेश मोहिते. या दोघांनाही धावा कराव्या लागतील. या मैदानात वेळ बदलायला वेळ लागत नाही असं मैदान आहे. एक ओव्हर देखील काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी. विराजचा हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे फिल्डर येत आहेत. विराज पडवळ यांच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 5. यस, संसारे त्या ठिकाणी होते. त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 28 असताना तिसरी ओव्हर सुरू आहे. 28 धावा धावफलकावर आणि 5वी विकेट माघारी परतलेली आहे. चला, बॅटर नेम कळवा. हर्षल वापिलकर. RM रेम्बो वडाळा संघासाठी देखील दर्जेदार अंडरआर्म क्रिकेट खेळणारा हर्षल आणि एक दर्जेदार क्षेत्ररक्षक सुद्धा. आज हर्षल वापिलकरला एक महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये जयेश मोहिते पाहायला मिळत आहेत. परंतु विराज पडवळ यश मिळाले त्यांना. 6 षटकांच्या या मॅचेस पाहायला मिळत आहेत. हर्षल फटका पॉईंटच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे. फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे आणि चर्चा सर्वच ठिकाणी या स्पर्धेची पाहायला मिळते. नायगाव प्रीमियर लीग. विक्रमादित्य आमदार, आमचे मार्गदर्शक कालिदासजी कोळंबकर साहेब, याच महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार जे
लगातार 9व्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दाखल झालेले आहेत. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा 365 दिवस आणि सातत्याने संपर्क आणि आपल्या सगळ्यांसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे इकडे कालिदास कोळंबकर नावाचा ब्रँड चालतो. साहेबांच्या नावाने मात्र ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 5 विकेट माघारी परतल्यानंतर 31 धावा. चला 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. आपली मुंबई आणि आपल्या मुंबईचं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. चाकरमानी मुंबईकर रविवारच्या दिवशी आवर्जून मैदानात येताना पाहायला मिळतात. क्रिकेटच्या खेळावर तेवढंच प्रेम करणारे क्रिकेटची पंढरी मुंबई. या टेनिस क्रिकेटला जगभर ज्या मुंबईने पोहोचवलं, ज्या ठिकाणाहून सुरुवात झाली, मग प्रवास जर पाहिला तर बादल बिजली बरखापासून आरके ट्रॉफीपासून अगदी सुप्रीमो पर्यंतचा या मुंबईने पाहिलाय आणि अगदी जगभर या मुंबईच्या नावाचा डंका आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि आज मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय. मुंबईतील एक महत्त्वाचा परिसर नायगाव, वडाळा, दादर या परिसरातील हे सगळे खेळाडू इकडे पाहायला मिळतात आपल्याला. आणि अगदी मुंबईच्या मध्यवर्ती असणारे क्रीडांगण पुरंदरे स्टेडियम आणि त्याच्यावर सुरू असणारी मॅच. अभिषेक पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आहे. त्याचं कारणही आहे, त्यांनी मागील ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. हर्षल वापिलकर आणि जोडीला जर पाहिलं तर जयेश मोहिते, या दोघांनाही डावाला पुढे घेऊन जावं लागणार आहे. यावेळेला थोडीशी फ्लाईट दिली होती. बॉल पुढे केला होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहे तोपर्यंत दुसरीचा कॉल, परंतु थांबवलंय कारण 1 विकेट रनआउटची सुद्धा आली आणि 5 विकेट घेतले गेलेले आहेत. त्याचाही दबाव पाहायला मिळतोय. जयेश मोहिते आणि हर्षल वापिलकर या दोघांनाही इकडे डाव सावरावा लागणार आहे. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठीची लढाई सगळ्या संघांची पाहायला मिळते. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु लॉंग ऑफचे फिल्डर तिकडे येत आहेत. एकदा मिळेल दुसऱ्या धावेचा कॉल हर्षल वापिलकरने दिला होता आणि 2 धावा या ठिकाणी जयेशच्या खात्यात ऍड होत आहेत, टीमच्या खात्यात ऍड होताना पाहायला मिळत आहेत. 5 विकेट गेल्यानंतर देखील आपल्या टीमची या ठिकाणी परिस्थिती सावरायची आहे, डावाला आकार द्यायचा आहे आणि तुमचा कस तेव्हाच लागतो ज्यावेळेला तुमची टीम संकटात असते. आणि आता खऱ्या अर्थाने संकटात असताना प्रिवान 11 या संघासाठी कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यावेळेला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय खरा, परंतु एक धाव तिकडे मिळेल. विकेट झाली आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय तोपर्यंत 2 धावा. पहा धावा महत्वाच्या आहेत, कशा प्रकारे धावा येत आहेत याला महत्व नाहीये. आणि आता हळूहळू ही धावसंख्या बनू लागलेली आहे. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करायची आहे. धावसंख्या 36 वर जाताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. श्रीशा 11 आणि प्रिवान 11 यांच्यातील असणारा हा सामना आपण पाहतोय. जयेश मोहिते, हर्षल वापिलकर सिंगल डबलने का होईना या धावफलकाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतात. सध्या तरी समोर अभिषेक. ओहो, यावेळेला चांगलाच बॉल फिरलाय, जसं पहिल्या षटकात पाहायला मिळालं होतं. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, परंतु इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल.
प्रिवाण 11 विरुद्ध श्रीशा 11 यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जागेवर थांबली आहे 36 धावांवर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव तिकडे मिळेल. ओ थोडीशी स्किड झाले. हर्षल कदाचित थोडीशी दुखापत जाणवते. चौकशी करा जरा. पाणी हवं असेल तर पाणी घेऊन जा. शिक्षणासाठी गेले आणि समालोचक म्हणून आता कॉर्पोरेट जगतामधील एक मोठं नाव. आणि जसा वेळ मिळतो तसंच टेनिस बॉल क्रिकेटला देखील वेळ देणारे समालोचक मित्र आमचे गोपी जाधव खास या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांचंही आपल्या मुंबई नगरीमध्ये स्वागत करूयात. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळताय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 39 धावा. नक्कीच गोपी जाधव यांनी देखील गेल्या 2-3 वर्षात जी प्रगती केली आहे विशेष म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ती वाखाणण्याजोगती आहे. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबरीने आज सध्या मुंबईमध्ये ज्या आवाजाची चर्चा आहे सर्व दूरपर्यंत अभिषेक पाटील सर देखील आमच्याशी जोडले गेलेत. कारण नुकतंच जर पाहिलं तर HPL आणि शिवसेना प्रमुख चषक आणि हिंदू हृदय सम्राट चषक ज्यांनी अक्षरशः गाजवल्या आणि सध्या मुंबईमध्ये सर्वात चर्चित असणारे समालोचक कोण तर त्याचं नाव अभिषेक पाटील आहेत. आणि ते देखील आमच्या बरोबर जुडले जात आहेत. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळते. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 4 संपलेली आहे. 2 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. या 2 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील. प्रिवाण 11 संघ श्रीशा 11 संघाच्या विरुद्ध कामगिरी या ठिकाणी करणार आहे. मयूर काळे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मयूर काळे 12 बॉल बाकी शेवटचे धावा करावे लागणार आहेत. प्रतिस्पर्धी संघासमोर एक आव्हान ठेवावं लागणार आहे. कमीत कमी 60 65 70 धावा तरी बनवाव्या लागणार आहेत. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता तसं पाहिलं तर मोठ्यातल्या मोठ्या धावा चेस होतात आणि कधी कधी कमी धावसंख्येच्या मॅचेस देखील इकडे रंगताना आम्ही पाहिलेले आहेत. पुरंदरे
या वेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, डीपला फिल्डर आहेत, एक धाव तिकडे मिळेल, धावसंख्या 40 वर गेली आहे. येणार आता एक एक बॉल तेवढाच महत्वाचा असणार आहे. 11 बॉल जे बाकी आहेत ना ते खूप महत्वाचे असतील. त्याच्यापैकी किती चौकार किती षटकार येणार याची देखील मोजणी होईल. 40 धावा धाव फलकावर. यावेळेला लोवर फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या दिशेने, एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा हर्षलनेच कॉल दिलाय आणि जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. हर्षल आणि जयेश या दोघांनी हळूहळू डाव सावरलाय. पहा अजूनही चौकार षटकार येत नाहीयेत, हरकत नाहीये, परंतु सिंगल डबल येतात हे खूप महत्वाचं आहे. सिंगल डबल येत राहिल्या प्रतिस्पर्धी संघ थोडासा हैराण होऊ शकतो. आणि इकडे जर पाहिलं तर आता 42 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मयूर काळे यांना पण पाहतोय मी. प्रसादचं त्याचबरोबर जर पाहिलं तर सुबोध, सचिन पाटणकर या सगळ्यांचा आभारी आहे. याही वर्षी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी त्यांनी दिली. यावेळेला टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. टायमिंग नाही करू शकले किंवा प्रॉपर बॉडी पोझिशन नाही बनवू शकले या स्ट्रोक साठी आणि बॉल थोडासा खाली देखील राहिला. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. 42 वर धावसंख्या थांबली आहे. 9 बॉल येणं बाकी अजूनही. 9 मधले किती बाहेर जाणार यावर देखील मॅचचं गणित अवलंबून आहे. हर्षल वापिलकर, वडाळा सहकार नगर. यावेळेला पुढे सरसाव स्ट्रोक खेळले, कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तिकडे मिळणार आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे आता 43 धावा. जसे पुढे आले ना बॉलचा टप्पा थोडासा पाठीमागे घेतला, फिरवला होता बॉल आणि त्यावर एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 43 वर. अजूनही 8 बॉल येणं बाकी आहे. यावेळेला फटका चांगला खेळलाय परंतु फिल्डरच्याच दिशेने जाताना पाहायला मिळेल. थोडीशी मिक्स फील्ड झाली, त्याचा फायदा घेत असताना जयेश आणि हर्षलने 2 धावा घेतलेल्या आहेत. स्पंदन आणि एचबी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. पुढचा सामना असणार आहे. हळूहळू स्पर्धा पुढे निघाली आणि स्पर्धेचा आनंद आता वाढत चाललाय. यास राजेश काळे सर देखील संपूर्ण स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक आयोजन कमिटीतील घटक या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतोय. या वेळेला स्ट्रोक खेळला खरा मिड विकेटला परंतु फिल्डर आहे तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. आता 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 30-40. 1 ओव्हर बाकी आहे. गरज आहे धावांची शेवटच्या षटकात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका खेळलाय. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. धावा 4. वाह. आणि धाव संख्येची 50 पूर्ण होते. 50 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. 5 विकेट लवकर आल्यानंतर या दोघांनी डाव सावरलाय. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. जयेश मोहिते यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आलाय. त्यांची साथ हर्षल वापिलकर चांगल्या पद्धतीने देत आहेत. 50 धावा धाव फलकावर. कुठेतरी 10-15 आणखी आल्या तर आणखी मजा येईल मॅच मध्ये.
28 धावांवर 5वी विकेट आली होती आणि त्यानंतर पार्टनरशिप झाली आहे. आणखीन एक जबरदस्त फ्लिक केलाय, बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय आणि सांगताय जा शोधून आणा बॉल, सिक्सर. जयेश मोहिते आहेत ना आणि त्यांनी मात्र या ठिकाणी डावाला सावरलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता तब्बल 62 धावा. म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात मॅच मध्ये येण्यासाठी, मॅच मध्ये बाहेर जाण्यासाठी एक ओव्हर देखील काफी असते. परंतु ही, कारण या मैदानात 70-75 धावांचा मॅच सुद्धा पाठलाग होतो किंवा जास्तही होतो, परंतु फाईट करण्यासाठी जो स्कोअर पाहिजे ना त्याच्या दिशेने आता वाटचाल सुरू आहे प्रिवान 11ची. आणि त्याचं कारण आहे जयेश मोहितेने आपला गिअर चेंज केलाय. शेवटच्या षटकात कशी बॅटिंग पाहिजे तशी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक, याही वेळेला पुल केला जातोय. वा 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 वा, बॉल तर खाली आलाय, त्याच्याबरोबर झाडाची बरीचशी पानं सुद्धा खाली पाडली आहेत. सिक्सर. पहा, आपल्या काकाच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी सध्या जयेश मोहिते हे नावाचं वादळ देखील जयेशसाठी टाळ्या याकरता वाजवाव्या लागतील, कारण त्यांनी लगातारचे 3 षटकार मारलेत आपल्या टीमला गरज असताना, त्यामुळे टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त कामगिरी जयेश मोहिते यांची. टीमला गरज असते आणि तुम्ही खेळताना त्यावेळेला तुमचं नाव होतं आणि जयेश या नावाची चर्चा आज होणारच आहे. 68 धावा धावफलकावर. यावेळेला मात्र समोरची दिशा निवडली आहे, फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि आता शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं म्हणेल, परंतु काय बॅटिंग केली आहे. मयूर काळे कॅच पकडतायत. 68 धावा धावफलकावर आहेत, जिकडनं फाईट होऊ शकते. अनिकेत ॲनी 68 धावा धावफलकावर. परंतु आपल्या टीमसाठी काय कामगिरी केली आहे. 15 बॉल मध्ये 35 धावांची खेळी, 5 विकेट लवकर माघारी परतल्या होत्या आणि त्यानंतर जयेश मोहिते आज मात्र एक अप्रतिम खेळी करताना पाहायला मिळाले. बाहेर येतात, टाळ्यांचा गजर आहे त्यांच्यासाठी. 68 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला देखील फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग हो नाही झालंय. कॅच सुटली आहे, एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रो चांगला आहे आणि इकडे विकेट आली आहे खरी, परंतु 69 धावा झाल्यात आणि विजयासाठी 70 धावांची आवश्यकता, जिकडनं फाईट होऊ शकते. टॉस केला जातोय. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल टॉस साठी यायचंय. HB आणि स्पंदन.
हॅलो हॅलो विनोद कांगण साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा आता टॉस केला जातोय. पुरंदरे बॉईज आयोजित विश्व विक्रम आदित्य आमदार चषक 2025 आणि चौथं पर्व आहे या स्पर्धेचं. एका बाजूला स्पंदन किंग्स आणि दुसऱ्या बाजूला HB स्पोर्ट्स अँड फिटनेस. विक्रम कांबळे आणि प्रसाद लाड. HB स्पोर्ट्स अँड फिटनेस प्रसाद लाड कर्णधार टॉस साठी. विनोदजी गांगल साहेब आमच्या समवेत जुडलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत साहेब. आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. प्रसाद या आणि विक्रम कांबळे. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. एका बाजूला विक्रम कांबळे आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद लाड. मागील मॅचचा हिरो प्रसाद लाड इन ऍक्शन पाहायला मिळेल. या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर ऑफ NPL 2025 सीझन 4. विक्रम कांबळे या. यस. विनोदजी गांगण साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. प्रसाद आणि विक्रम. स्पंदन किंग्स विक्रम कॉल करेल. विक्रम यस. NPL इज अ कॉल बट आलाय सेव पुरंदरे. म्हणजेच फिकीचा कौल पुन्हा एकदा लागलाय. तो म्हणजे HB स्पोर्ट्स अँड फिटनेसच्या बाजूने. प्रसाद प्रथमतः निर्णय काय असेल? मी गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. मागील मॅच मध्ये तुम्ही शेवटच्या बॉलवर गरज असताना मात्र षटकार ठोकला आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्या मॅच बद्दल काय सांगाल? मला इतकंच माहित होतं की मला फक्त शेवटपर्यंत थांबायचं होतं बस. आणि माझ्याबरोबर जो माझा प्लेयर होता मंदार देशमुख, त्याने ऍक्च्युली माझ्यापेक्षा चांगली बॅटिंग तेरी केली असंच बोलेल मी. आणि रोहितने देखील 2 चौकार ठोकले. त्या चौकारांबद्दल काय सांगाल? त्याने जे 2 चौकार मारले त्या ऍक्च्युली चौकारांमुळेच आम्ही लोक मॅच मध्ये आलो. ती क्रुशल मोमेंट होती. त्याने ऍक्च्युली मॅच तिथून चालू केली. या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जातोय अपोजिट संघाच्या कर्णधाराकडे. विक्रम आमच्या समवेत जुळलेत. स्पंदन किंग्स टॉस समोरच्या संघाने जिंकलाय. गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. तुम्हाला असं वाटलं जेव्हा टॉस तो जिंकला तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाला थँक्यू, कारण तुम्हाला बॅटिंग करायची आहे मॅच मध्ये? यस, नक्कीच आम्हाला फलंदाजीच करायची होती, कारण आमचा बॅटिंगचा जो लाईनअप आहे तो चांगला आहे. आणि ह्या वेळेला या सामन्यामध्ये ज्या मागच्या सामन्यामध्ये चुका झाल्या त्या नक्कीच आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच तुमच्या ज्या मागच्या सामन्यामध्ये चुका झाल्या त्या फिल्डिंगच्या माध्यमातून चुका झाल्या त्या सुधारण्याचा तुमचा प्रयत्न असेलच या मॅच मध्ये? हा नक्कीच असेल. आणि थोडं बॅटिंगमध्ये पण जसं बघितलं तर 5 षटकांनंतर आमचा स्कोर जेवढा झाला होता त्याच्यानंतर अजून शेवटच्या षटकामध्ये अजून जास्त स्कोर झाला पाहिजे होता. पण एकही चौकार शेवटच्या षटकामध्ये आला नाही. त्यामुळे कुठेतरी 10-12 धावा होत्या त्या कमी पडल्या आम्हाला. जर त्या प्लस झाल्या असतं तर जेणेकरून स्कोर अजून चांगला झाला असता आणि टार्गेट थोडंसं डिफिकल्ट झालं असतं समोरच्या टीमला. जी ही मॅच आहे ती इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. डू ऑर डाय. कारण हा सामना जर जिंकणार तो संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार. या सामन्याविषयी काय सांगाल? नक्कीच करोया मरोची परिस्थिती आहे सध्या. समोर चांगलेच खेळाडू आहेत. मी आमच्या पहिली मॅच जिंकलो पण त्यांनी देखील चांगलं फाईट केलं होतं आणि त्यांनी आजच्या दिवशी कमबॅक देखील केलं. प्रसाद लाड, मंदार चांगले खेळाडू फॉर्ममध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला आजच्या दिवसामध्ये. या सामन्यांमध्ये चांगली टीम आहे. आम्ही पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जो चांगला खेळेल तोच जिंकेल. थँक्यू. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जसं विक्रमने सांगितलं जो चांगला खेळणार तो जिंकणार. नेक्स्ट मॅचचा आता टॉस झालाय. स्पंदन किंग्स विरुद्ध HB स्पोर्ट्स अँड फिटनेस. टॉस जिंकलाय प्रसाद लाड म्हणजेच HB स्पोर्ट्स अँड फिटनेस या संघाने. आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. धन्यवाद. हॅलो. जशी सेकंड इनिंगला पुन्हा एकदा सुरुवात होते, मी विनंती करेन आमचे गुरुवर्य ज्यांनी हा घाटकोपरचा आवाज अगदी आखाती देशांमध्ये म्हणजे दुबईपर्यंत जाऊन अगदी 2 वेळेला समालोचन केलं मराठी भाषेमध्ये. दुबईमध्ये जाऊन 2 वेळेला मराठी भाषेमध्ये समालोचन ज्यांनी केलं तो व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेट्टी सरांना विनंती असेल सर आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. पुरंदरे बॉईज आयोजित विक्रमादित्य आमदार चषक 2025 आपण पाहत आहोत. नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे.
एक महत्वाचा सामना, एका बाजूला श्रीशा 11, एका बाजूला जर पाहिलं तर प्रिवाण 11. चला जाऊयात दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी जयेश गोलंदाजीसाठी येत आहे. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी सुनील शेलार आणि संकेत देवरुखकर. पहिला बॉल, फुल टॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, काय एफर्ट्स केलेत, लाजवाब. बॉल अडवला जातोय. मिलिंद कदम हे देखील आवर्जून या स्पर्धेमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतात. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व मुंबईतील. एक महत्वाचा सामना आहे. या स्पर्धेचे चषक, या स्पर्धेची पारितोषिक या ठिकाणी येत आहेत. बिग हिट, समोर उडवलाय बॉल, जबरदस्त प्रहार, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय खन 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 खणित षटकार. संकेत देवरुखकर ब्रँडेड फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. या नावाची देखील चर्चा आहे सध्या संकेत या नावाची, आणि त्यांच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळालाय. 7 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी 6 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या. 70 धावा धावफलकावर बनवायच्या आहेत आणि आता 7 धावा धावफलकावर झालेला षटकार आलाय. सत्तर धावा बनवायच्या असताना एक जबरदस्त सुरुवात देखील झाली आहे, परंतु क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहेत अप्स अँड डाऊन्स. आणि इकडे मात्र एक संधी देखील गमावली गेली. समोर खेळायला गेले, संधी होती परंतु संधीचं सोनं नाही झालंय. सोपही नसतात अशा प्रकारच्या कॅच, आणि एक डॉट बॉल येतोय की मात्र जमेची बाब आहे. या वेळेला फटका मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. आणखीन एक चांगला फटका संकेत यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल, ज्यावर देखील धावा मिळतील. 4 धावा, धावसंख्या 11 वर जाते. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रिवाण 11 विरुद्ध श्रीशा 11 अशी ही मॅच पाहायला मिळते. संकेत आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संकेत देवरुखकर यांच्याकडून चांगली सुरुवात झाली आतापर्यंत. पॉवर प्लेचा फायदा घेत आहेत. चांगला बॉल, सन्मान दिला, धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकअप नव्हतं, त्या कारणाने थ्रो नाही केला गेलाय. जयेश यांनी आणि धावसंख्या 12 वर जाताना पाहायला मिळेल.
इकडे संधी, जयेश मोहितेने पकडलेली कॅच पाहायला मिळते, विकेट येताना पाहायला मिळेल. पहिला धक्का सुनील शेलार यांच्या रूपात बसताना पाहायला मिळतोय. विकेट आल्या तर टीम मॅच मध्ये येते. विकेट मयूर काळे त्यांना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट आली आहे. दीपेश आलेत गोलंदाजीसाठी. पहिलं षटक दोन्ही संघांसाठी समसमान राहिलं. एका संघाने विकेट घेतली, एका संघाने 12 धावा केलेल्या आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 58 5 ओव्हरमध्ये करायच्या आहेत. स्टान्स अगदी पिंटू पारच्या सारखा. ऑप्शनच्या बाहेरून बॉल कव्हरचा ढकललाय, तिकडे फिल्डर येत आहेत आणि विकेट येताना पाहायला मिळते. संकेत देवरुखकर यांच्या रूपात एक मोठा धक्का बसलाय. स्टान्स शेवटच्या क्षणी पुन्हा बदलला, पुन्हा आतमध्ये आले, उसळी होती बॉलला, कव्हर्सला खेळायला गेले आणि पहिलेच स्ट्रोक खेळून गेले होते आणि त्यामुळे विकेट येताना पाहायला मिळते संकेत देवरुखकर यांची सुद्धा. आर्यन संसारे मैदानाच्या आतमध्ये. आज पहिल्या डावात थोडीशी वातावरणात पाहायला मिळाली, दुसऱ्या डावातही तेच चित्र पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट आलेले आहेत. दीपेश यावेळेला पुन्हा कव्हरची दिशा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण अशा पद्धतीने सजवलंय, ज्या पद्धतीने जिकडे आपला बॉल जाईल याचा त्यांना अंदाज आहे. तिकडे फिल्डर ठेवलेले आहेत. तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत या दुसऱ्या ओव्हरमध्ये. त्याचाच अंदाज घेत या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. दोन महत्वाच्या संघांमधील महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओ हो हो हो, बाहेर केसला बॅटरला चांगला बॉल टाकलाय. दीपेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या डावात अडखळत्या सुरुवातीनंतर एक पार्टनरशिप हर्षल वापिलकर आणि जयेश मोहिते यांची पाहायला मिळाली आणि जयेशने शेवटच्या ओव्हरमध्ये केली बॅटिंग लाजबाब होती. 13 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी या ओव्हरमध्ये केली गेली गोलंदाजांनी दीपेशने, परंतु त्याचं उत्तर मयूर काळे यांना देखील द्यावं लागेल. कालही दर्जेदार गोलंदाजी त्यांनी दाखवली होती. ओहो, इकडे थोडीशी उसळी होती, बॉल मागे खेळले. हर्षल वापिलकर तिकडे आलेले आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 14 आहे.
काही वेळा स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं संत गतीने, परंतु आता धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या डावात कलाटणी मिळाली होती. इकडे काय होते पाहायचंय. पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये थोडंसं कंट्रोल केलंय. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या दीपेश पाल. परंतु आर्यन संसारे आणि मयूर काळे या दोघांना डावाला सावरायचे. स्ट्राईकवर मयूर काळे. दीपेश पाल पुन्हा एकदा. अजित मोहिते एका बाजूला आहेत, विराज पडवळे एका बाजूला आहेत. उसळी होती या बॉलला. स्क्वेअर लेगला खेळायला गेले. तिकडे फिल्डर येत आहेत. रन 1 मिळेल. काय बॉलिंग केली आहे दीपेश पालने. या ओव्हरमध्ये फक्त 4 रन खर्च केलेले आहेत आणि विकेट देखील घेतलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 16 झाली आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 54 धावा करायच्या 4 ओव्हरमध्ये. वाह, काय स्ट्रोक खेळलाय मयूरने. जबरदस्त फटका येताना पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. विकेट आली आहे. आणखीन एक विकेट आली आहे. जे पहिल्या डावात पाहायला मिळालं ते दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळत आहे. अमर सोनावणे मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतील. मयूर माघारी परत आहेत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 20 झाली, म्हणजे अजूनही 22 बॉल आणि 50. अवघड नाहीये, प्रयत्न करावे लागतील. मुंबई पोलीस हँडबॉल खेळाडू अमर सोनावणे मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीसाठी जयेश आलेत. पहिलं षटक जरी 12 धावांचं आलं असेल, या षटकात मात्र चांगली कामगिरी त्यांनी केलेली आतापर्यंत. 50 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी आणि अजूनही 21 बॉल बाकी आहेत. धावा करावे लागतील. अमर सोनावणे क्षमता आहे, कामगिरी करावी लागेल.
यावेळेला फटका खेळलाय, बराच वेळ हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे आणि पकडली जाते कॅच. हर्षल वापिलकर होते त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट, अमर सोनावणे आउट. विराज पडवळ येत आहेत, टीमचे कॅप्टन. विराज मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. थोडासा दबाव जयेश यांनी निर्माण केलाय. 4 बॉल मध्ये 2 विकेट घेतल्या, फक्त 4 धावा दिल्या. अजूनही 20 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. यावेळेला समोर खेळलेत, पंच केलाय, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. वाह, विराज पडवळ टीमचे कॅप्टन आहेत आणि आल्या आल्या पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकलाय. हीच तर कर्णधाराची खासियत असते. टीमला गरज असते, मदतीला धावून जातात, बॅटिंग करतात, बॉलिंग करतात आणि विराज यांनी त्या दोन्ही बाबी केल्यात आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं. अजूनही 44 पाहिजेत आणि 19 बॉल बाकी आहेत. 19 बॉल 44. विराज पडवळ रिवर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. षटकार येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 सिक्स आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली 32. 3 ओव्हर बाकी आहेत, धावांची आवश्यकता आहे 38. या वेळेला फटका खेळलाय खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. फिल्डर दूरवरून येत आहेत, पाहूया काय होईल. कॅच घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि विकेट येते. एका बाजूने विराज चांगली कामगिरी करतायत, परंतु त्यांची साथही महत्वाची आहे. आणखीन एक विकेट.
राहुल देवकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 17 बॉलमध्ये 38 अजूनही पाहिजेत. काय मॅच चालू आहे. दोन्ही बाजूला चांगला संघर्ष. पहिल्या डावात देखील संघर्ष पाहायला मिळाला. टीमला संकटातून जयेश मोहितेने बाहेर काढलं. या डावात देखील संघर्ष पाहायला मिळतोय, परंतु विराज पडवळ यांनी मारलेले 2 षटकार पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये घेऊन येत आहेत. 1 बॉल 5चा सामना मागील मॅच मध्ये विजय मिळवून दिला होता प्रसाद लाड यांनी. यावेळेला मनगटी फटका खेळलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. विराज स्ट्राईकवर आणि ते गरजेचं देखील होतं. 37 पाहिजेत अजूनही. 16 बॉल 37. हे 4 बॉल देखील तेवढेच महत्वाचे असतील. पाठीमागे जाताना पाहिलं मिळेल आणि तिकडे जर पाहिलं तर 1 धाव घेतली जाईल. 36ची अजूनही आवश्यकता आहे. पंधरा बॉल बाकी आहेत आणि अजूनही 36ची आवश्यकता. 15-36. एका बाजूला प्रिवाण 11, एका बाजूला श्रीशा 11. विक्रमादित्य आमदार चषक नायगाव प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. 4थं पर्व. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल. फिल्डर आहेत शॉर्ट फाईन लेगला, त्यांच्याकडेच बॉल जाईल. अजूनही 35ची आवश्यकता आहे. 14 बॉल बाकी आहेत. 35ची आवश्यकता आहे. इकडे जर का हे 2 बॉल मात्र खूप महत्वाचे असतील या मॅचच्या दृष्टीने. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल तिकडे. 13 बॉल अजूनही बाकी आहेत. 13 बॉल मध्ये 35. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल षटकार खेचला गेलाय आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी. वाह, जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. सोनूबाई देताना पाहिलं मिळत आहेत. पाहूया 12 बॉल बाकी आहेत अजूनही आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 29. काय जबरदस्त सामना रंगताना पाहायला मिळतोय. 29 धावांची आवश्यकता. यावेळेला वेगवान चेंडू खेळला जरूर टाकला गेला होता, त्याला ऑनसाइडला खेळले. एकदा तिकडे मिळणार आहे. 11-28 सामना हाही रंगलाय. मागील सामना जसा रंगला आणि सगळ्याच मॅचेस चुरशीच्या होत आहेत. हे या नायगाव प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे. 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा येताना पाहायला मिळते. सगळ्या टीमचे किड्स लक्ष वेधून घेत आहेत. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये चर्चा आहे या नायगाव प्रीमियर लीगची.
मुंबईतील महत्वाचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, हेही वैशिष्ट्य आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून बॉल कव्हर्सला ढकललाय. हर्षलचा प्रयत्न, बॉल नाही थांबत आहे. चार धावा, चौकार आणि धावसंख्या 4 ने पुढे पुन्हा गेलेली आहे. हर्षल विराज पडवळ या नावाची चर्चा आहे या मॅच वर. अजूनही जर पाहिलं तर 24 ची आवश्यकता आहे. 10 बॉल 24. शेवटचे 10 बॉल. मॅच अगदी रंगतदार टप्प्यामध्ये येताना पाहायला मिळते. 46 धावा धाव फलकावर आहेत. 10 बॉल मध्ये 24. 10 बॉल मध्ये 24. सोनूबाईत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विराज पडवळ. या वेळेला फटका चांगला खेळाय करा. तिकडे कव्हरच्या क्षेत्रात एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. अतिशय जलद गतीने या 2 धावा पूर्ण होत आहेत. राहुल देवकर आणि त्याचबरोबर विराज पडवळ. अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 22. बरोबर ना? सामना मागील सामना देखील असाच काही रंगला होता. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. आता या वेळेला थोडस दूरून खेळला, प्रॉपर टायमिंग नाही झालाय, परंतु बॉल हवेत आहे आणि विकेट येताना पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणी आलेली विकेट. आता मात्र 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 8 बॉल बाकी आहेत. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा गरज आहे मोठ्या फटक्याची. एक धाव तिकडे मिळताना पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने खेळलेला फटका. फिल्डर येतात त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा कॉल दिला. फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 20 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. 7 बॉल बाकी आहेत. 20 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत प्रिन्स नायर आणि त्यांच्या जोडीला राहुल देवकर. प्रिन्स स्ट्राईकवर आहे. पाहूया. 7 बॉल 20. सामना संपलेला नाहीये. चुरस पाहायला मिळते, प्रचंड चुरस. या बॉलवर देखील सामन्याचं गणित अवलंबून असणार आहे. 7 बॉल 20. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सोनूबाई. प्रिन्स नायर 8व्या नंबरवर आलेत. तुम्ही कितव्या नंबरवर आलात याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. आपल्या टीमच्या विजयात तुमचं किती योगदान आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. प्रिन्स नायर. बिग हिट. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. याचं नाव क्रिकेट आहे. याचं नाव क्रिकेट आहे. याचं नाव क्रिकेट आहे. वेड लावतो आपल्याला हा खेळ आणि असाच एक वेड लावणारा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 बॉल आणि 14. कट टू कट फाइट. मॅच 50-50. बेस्ट वर्सेस बेस्ट. मॅच येते इकडे. मॅच पाहण्यासाठी एक वेगळीच मजा आहे. चुरशीच्या मॅचेस हार कोणालाच मंजूर नाही आहेत, कारण सगळे नायगाववालेच आहेत.
6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. प्रिन्स स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत. षटकार प्रिन्सने मारलाय. मैदानाच्या आतमध्ये राहुल देवकर आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 14. कंपल्सरी चेजा नियम आहे. 6 मध्ये 14 काय होणार. एका बाजूला प्रिवान, एका बाजूला श्रीशा यांच्यातील मॅच. राहुल देवकर बॉलिंग साठी. सुशील पहिला बॉल. फटका चांगला आलाय, फटका चांगला आलाय. फिल्डर आहे तिकडे, अडवण्याचा प्रयत्न करतायत. दुसरी धाव देखील तिकडे घेतली गेली आहे. आता मात्र या मॅचला पहा अजित बॅकअप साठी कुठपर्यंत गेले. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता 5 मध्ये 12 हाय व्होल्टेज मॅच याला म्हणतात, चुरस याला म्हणतात. आणि ती नायगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुरंदरे बॉईज आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा. मुंबईचा एक महत्वपूर्ण असा विभाग नायगाव पुरंदरे मैदान, मुंबईच्या मध्यवर्ती भागात असणारं मैदान. या मैदानात तुम्ही कुठूनही येऊ शकता. हार्बर वरून, सेंट्रल वरून, वेस्टर्न वरून कुठेही यायचं असेल तर तुम्ही दादरला येऊ शकता. मुंबईत सगळ्यात गर्दीचं ठिकाण म्हणजे सुद्धा दादर. शॉपिंग करायची मुंबईत तर पहिली पसंती दादरच असते. या वेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हर्सला खेळलाय. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळतील. थोडासा बाजूला बॉल गेलाय आणि तिकडे 2 धावा घेतलेल्या आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 10. काय सामना रंगलाय. अजूनही प्रिवान 11ला संधी आहे, अजूनही श्रीशा 11ला संधी आहे. जो जिंकणार तो उपांत्य फेरीत, हारणार तो स्पर्धेच्या बाहेर. एका बाजूला विराज पडवळ, एका बाजूला अजित मोहिते, मुंबईचा मॅच विनर. 4 बॉल 10. काळजाचे ठोके आता धगधग करू लागले असतील. यावेळेला वेगवान फटका खेळला जरूर आहे. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. अतिशय जलद गतीने थ्रोही केलाय. आणि तिकडे जर पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. प्रिन्स नायर 8व्या नंबरवर आले. त्यांनी सिक्सर देखील त्यांनी मारलाय. पुरंदरी मैदान नायगाव. तीन बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 9 धावांची आवश्यकता. प्रिन्स नायर इतिहास घडवणार का. गोलंदाज सुशील हे देखील इतिहास घडवणार का. कारण एक दर्जेदार सामना आपण पाहतोय. आपण मुंबईत आहोत आणि मुंबईचं क्रिकेट अगदी चुरशीचं असतं. मुंबईत आणि सुरस हे समीकरण आहे. मुंबई आणि क्रिकेट हे सुद्धा समीकरण आहे. आणि मुंबईचं एक महत्वाचं क्रीडांगण पुरंदरे मैदान दादर पूर्व. आज मात्र पुरंदरे प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक दर्जेदार सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नायगाव प्रीमियर लीग. ओहो व्हाईट बॉल. समीकरण बदलत आहे आणि DRS घेतला गेलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी काय होईल. या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी सगळ्यांनाच असणार आहे. मोक्याच्या क्षणी आणि अशा तर मॅच पाहिजे असतात आपल्याला. जिंकू देत कोणी परंतु हृदयाचे ठोके वाढले पाहिजे. अतिशय अतिडडीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचे संघ मालक, दोन्ही टीमचे खेळाडू, दोन्ही टीमचे चाहते यांच्याही हृदयाची धगधग वाढली असणार आहे. पुरंदरे बॉईज आयोजित विक्रमादित्य आमदार चषक
नायगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही स्पर्धा लाईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळते. नायगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. सगळ्यांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत. काय होणार, काय होणार, काय होणार. निकाल आता हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलाय आणि तिकडनं निर्णय पाहूयात काय येतोय. व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 3 बॉल आणि 8. वाह, 3 बॉल आणि यस, रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा संपलेला आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. विजय आणि पराजय याच्यातील अंतर थोडंसं कमी आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणेल. प्रिन्स नायर स्ट्राइक वर. बॉलिंग साठी जर पाहिलं तर सुशील शिंदे, प्रिन्स नायर यावेळी लापूल केला जरूर, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. अतिशय जलद गतीने थ्रो केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात आली विकेट. रन आउटची. आणि आता 2 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. संकेत पालांडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल 7. मागचा सामना सुद्धा असाच रंगला होता. आता इथेच पाहायला मिळत आहे. या मैदानातील क्रिकेट म्हणजे चोरस तर आलीच आली आणि अशा खूप साऱ्या मॅचेस या मैदानाने पाहिल्यात. कित्येक दिग्गजांना इकडे खेळताना आपण पाहिलंय. असं हे मुंबईतील महत्वाचं क्रीडांगण, महत्वाच्या विभागातील क्रीडांगण. 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. सुशील शिंदे खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. 1 धाव तिकडे मिळेल आणि आता मॅच गेली शेवटच्या बॉलवर. रिझल्ट शेवटच्या बॉलवर लागणार आहे. काय होणार. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. एक टीम जिंकणार, ती सेमीला जाणार. एक टीम हारणार, स्पर्धेच्या बाहेर जाणार. कोण असणार, कोण असणार, कोण असणार, कोण असणार. विराज पडवळ असणार की अजित मोहिते असणार, तेच मात्र या ठिकाणी पाहायचंय. परंतु नायगावच्या पुरंदरे बॉयच्या आणि या स्पर्धेसाठी सगळ्यांनाच विनंती आहे, दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. काय होणार अंतिम टप्प्यामध्ये. काय रंगलाय सामना. मागील सामना देखील असाच रंगला होता आणि एक रंगतदार लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरी. एक बॉल 6. राहुल देवकर. आज मात्र सगळ्यांना या ठिकाणी प्रतीक्षा आहे काय होईल. शेवटच्या बॉलवर हृदयाची धडधड 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 वाढली आहे. काय होणार शेवटच्या बॉलवर. षटकार मारला जाईल का. एका बाजूला बॉलिंग साठी सुशील शिंदे, राहुल देवकर, सुशील शिंदे, प्रिवान 11, शीशा 11. शेवटचा बॉल. बिग हिट. बॉल काऊन दिलाय सीमारेषेच्या पार. षटकार. काय मॅच पाहायला मिळत आहेत. कदाचित आजचा दिवस शेवटच्या बॉलवरच्या षटकाराचा आहे की काय हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
जबरदस्त क्रिकेट, दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळल्या, परंतु विजय मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. श्रीशा 11चा विजय होतोय. शेवटच्या बॉल वरचा हिरो मात्र राहुल देवकर. आज आपल्या टीम साठी देवकर देवासारखा धावून आला. राणादा राणादाचं विशेष कौतुक, परंतु सामनावीराचा पुरस्कार दोन्ही डावामध्ये जबरदस्त कामगिरी करणारे विराज पडवळ यांना सामनावीराचा पुरस्कार जातोय आणि दोघांचेही विशेष कौतुक करावं लागेल. आणि आम्हाला राहुल देवकर लक्षात राहतील या षटकारासाठी. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, म्हणून तर इकडे शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारे सामने पाहायला मिळतात. अभिनंदन.